या सगळ्याचा विचार करताना एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कायम असतो, किंवा खूप जण बऱ्याच वेळा काही प्रश्न विचारतात की मला गुरु पाहिजे, तो कसा मिळेल? मला गुरु पाहिजे, कुठे मिळेल? गुरु कसा मिळेल? पण गुरु हे काही आपण एखाद्याला गुरु केला अशा पद्धतीने होऊ शकत नाही. गुरु आपल्या जीवनामध्ये येतात, आपल्याला गुरु मिळतात, पण आपल्या मनामध्ये जी ही तळमळ आहे की हो मला गुरु हवेत, मला गुरु पाहिजे, ही तळमळ आपण जर का कायम मनामध्ये टिकवली ना, तर एक दिवस आपल्याला गुरु हे आपल्याला मिळतात. त्यासाठी ही तळमळ आपल्या मनामध्ये कायम ठेवली पाहिजे की मला गुरु हवे आहेत. मग सद्गुरूंना आपण काय द्यावं गुरुपौर्णिमेच्या दिवशी? आपण कशी साजरी करतो गुरुपौर्णिमा? आपण गुरूंचं पूजन करतो, आपण आपल्या सद्गुरूंना नमस्कार करतो, काही वस्त्र देतो, गुरु दक्षिणा देतो किंवा पूजन करतो आपण सद्गुरूंचं. प्रत्येक जण हे करतो, तुम्ही करता, मी करतो, आपण सगळेजण करतो. हे चुकीचं नाहीये. पण या सगळ्या गोष्टींमुळे आपले सद्गुरू संतुष्ट होतात का? किंवा याच गोष्टींमुळे संतुष्ट होतात का? हाही विचार आपण करायला हवा. या सगळ्या भौतिक गोष्टींमुळे आपले सद्गुरू प्रसन्न होतील? आपण सद्गुरूंना गुरुपौर्णिमेच्या दिवशी असं काहीतरी द्यायला पाहिजे की ज्याच्यामुळे गुरु आपल्यावरती प्रसन्न व्हायला पाहिजेत. रामदास स्वामी मनाच्या श्लोकांमध्ये म्हणतायत, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मग आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा एक सत्य संकल्प आपल्या सद्गुरूंच्या चरणाशी देऊ शकलो तरच आपले सद्गुरू आपल्यावरती प्रसन्न होतील. मनापासून आपण आपल्या सद्गुरूंना केलेला संकल्प हा अर्पण करायला हवा. आता ह्या भौतिक सुखांपेक्षा माझी ही नक्की धारणा आहे की मी केलेला जो संकल्प असेल त्याच्यामुळेच आपले सद्गुरू हे प्रसन्न होतील. त्यांनी आपल्याला जे शिकवलेलं आहे, त्यांनी त्यांच्या वचनातून, त्यांच्या ग्रंथातून जे आपल्याला शिकवलेलं आहे त्याच्यापैकीचा एखादा संकल्प आपण सद्गुरूंना सांगितला पाहिजे, त्यांच्या चरणाशी वाहिला पाहिजे. आणि हा संकल्प ज्या वेळेला आपण करतो ना, त्यावेळेला हा संकल्प पूर्ण होण्याची सगळीच्या सगळी जबाबदारी हे सद्गुरू स्वीकारतात. मग त्याच्यासाठी आवश्यक असलेलं बळ किंवा अनुकूल परिस्थिती ही सगळी आपल्याला हे सद्गुरू पुरवत असतात. अशा प्रकारचा सत्य संकल्प आपण करावा. पूर्ण वर्षभर हा संकल्प पूर्ण होण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करावेत. सद्गुरू आपल्याला याच्यामध्ये नक्की मदत करतात, यश देतात. आणि एक महत्वाची गोष्ट आहे की पुढच्या गुरुपौर्णिमेला आपण या सत्य संकल्पाचं रिपोर्टिंग सुद्धा केलं पाहिजे की गेल्या वर्षी मी हा सत्य संकल्प केला होता, तर तो वर्षभरात मी हा पूर्ण केलेला आहे आणि हा तुमच्या चरणाशी आम्ही ठेवतो आहोत आणि या गुरुपौर्णिमेला आम्ही नवीन संकल्प एक करत आहोत. अशा प्रकारचा संकल्प जर का आपण केला आणि तो गुरुचरणांशी ठेवला तर आपले सद्गुरू हे नक्कीच प्रसन्न होतील. गुरु हे एक तत्व आहे. काही जणांच्या आयुष्यामध्ये गुरु ही व्यक्ती, एखादी व्यक्ती ही गुरु असेल किंवा आपले ग्रंथ हे आपले गुरु असतील. तर गुरु हे एक तत्व आहे. आता दत्त महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये जे 24 गुरु केले, प्रत्येक व्यक्तीकडनं, प्रत्येक गुरूंकडनं काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक साधन ज्याच्याकडनं आपण काही शिकतोय यांना आपण गुरु रूपात पाहतो. तर गुरु हे एक तत्व आहे. आणि